राज्य महिला आयोग यांच्या सन्माननीय अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांना कृपया आपण इथे येऊन या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सर्वांसमोर मांडावं। एकदा रुपालीताई चाकणकर यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा वर्षाव करूया मंडळी। नमस्कार। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय, छत्रपती राजश्री शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी तुम्हाला आणि मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, संविधान दिले, घटना दिली, ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ माँसाहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करते। आज जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून या ठिकाणी जो सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये, ज्यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम होतोय, त्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांचं मी मनपूर्वक स्वागत करते। आमच्या सहकारी सुशीबेनजी शहा कायमच राज्य महिला आयोगाला ज्यांचं मोलाचं सहकार्य आहे आणि आमचे पदसिद्ध सदस्य असलेले पोलीस महासंचालक असतील आणि त्यांची सर्व टीम, त्यांच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक अश्वितीजी दोरगे, माझ्या सदस्य सचिव नंदिनीजी, उपसचिव पद्मश्रीजी, माझा सर्व राज्य महिला आयोगाचा स्टाफ, या ठिकाणी उपस्थित असलेल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनेक सामाजिक संस्था, सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती, प्रोटेक्शन ऑफिसर असतील, त्याचबरोबर विधी सेवा प्राधिकरण, माझे लॉ कॉलेजचे स्टुडंट, त्याचबरोबर समाजामध्ये आपण मोलाची कामगिरी बजावत असताना खऱ्या अर्थानं संरक्षणाची जबाबदारी आपल्यावर आहे असं म्हणत या ठिकाणी उपस्थित असलेली खाकी वर्दी, त्याचबरोबर खऱ्या अर्थानं आमचा आवाज महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी अतिशय उत्तमरित्या आपल्या खांद्यावर घेणारी समाज माध्यमं, पत्रकार, या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। आदरणीय वहिनी आपल्यावर आणि आदरणीय दादांवरती प्रेम करणारी महाराष्ट्रातली जी जनता आहे, त्यामध्ये खास आपण आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात, म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून काही महिला भगिनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिलेल्या आहेत। या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। आज खरं तर गडचिरोलीपासून या ठिकाणी आलेल्या महिला भगिनी आहेत। धुळे, जळगाव, पालघर, नंदुरबार, वाड्या आणि पाड्यांवरून आलेली महिला भगिनी ही समोर उपस्थित आहे आणि व्यासपीठावरती महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत। हा खऱ्या अर्थानं आमच्या महिला शक्तीचा सोहळा आहे, गौरव आहे आणि म्हणून वहिनी आमच्या सगळ्यांच्या वतीनं, महाराष्ट्रातल्या मातृशक्तीच्या वतीनं तुमच्या या वाटचालीसाठी आमच्या मनपूर्वक शुभेच्छा। खरं जागतिक महिला दिवस हा महिलांच्या गौरवाचाच नाही, पण महिलांनी खऱ्या अर्थानं स्वतःच्या अस्तित्वासाठी जी लढाई दिली, जे कर्तृत्व सिद्ध केलं, त्या कर्तृत्वाची ही कहाणी आहे आणि त्या कर्तृत्वाचा सन्मान व्हावा, त्या योगदानाचा सन्मान व्हावा आणि त्याची आठवण व्हावी, म्हणून खऱ्या अर्थानं हा जागतिक महिला दिवस आपण सगळेजण साजरा करतोय। या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं महिलांना जिथं जिथं संधी मिळाली त्या संधीचं ते सोनं करत, त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप देत, आम्ही तुझ्यासोबत आहोत, तू आयुष्याची लढाई लढ, हा सांगण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातोय। कुटुंबापासून म्हणजे चूल आणि मूल सांभाळत असताना, कुटुंबापासून केंद्राचं अर्थव्यवस्था मांडेपर्यंत, शिक्षणापासून पुढच्या सामाजिक कार्यापर्यंत, त्याचबरोबर राजकारणापासून विविध क्षेत्र तिने पादाक्रांत केली आणि या सगळ्यांमध्ये आयुष्यामध्ये अनेक अडचणी तिला आल्या असतील, पण मी कायम सांगते, 9 महिने 9 दिवस गर्भात वाढवलेल्या बाळाला जन्म देताना कदाचित तिला त्या वेदना होतात, पण ती वेदना सहन करण्याची ताकद फक्त तिच्यामध्येच असते। माझे पुरुष बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत, मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचं मनापासून स्वागत करताना आनंद वाटतो। पूर्वी 8 मार्च हा महिलांचाच असायचा, वक्ते महिला असायच्या, श्रोते महिला असायच्या आणि समोर बसलेल्या महिलांमध्ये महिलांच्या व्यथा मांडल्या जायच्या।
कार्यक्रम संपला की 4 भिंतीमध्ये आमच्या वेदना विरून जायच्या, कारण कार्यक्रम महिलांनीच आयोजित केलेला असायचा, महिलांनीच ऐकलेला असायचा, महिलांनीच सांगितलेला असायचा. पण दिवसेंदिवस आता ही मानसिकता बदलतीये. आमच्या कार्यक्रमामध्ये पुरुष उपस्थित राहतात. बऱ्याच वेळा कार्यक्रमाचं आयोजन हे पुरुषांकडून केलं जातं, म्हणून आमची लढाई 250 वर्षापेक्षा जास्त आहे. सावित्रीमाईंनी स्वतःपासून सुरू केलेल्या या लढाईमध्ये आमचे प्रश्न आम्ही तेव्हापासूनच मांडतोय. आमच्या वेदना ह्या तेव्हापासूनच्याच आहेत. पण ज्यावेळेस समाजातल्या पुरुषी मानसिकतेला आमचा खऱ्या अर्थाने मानसिकता समजेल, पुरुषांची मानसिकता बदलेल, त्यावेळेस खऱ्या अर्थानं समाज बदलला आहे. आणि म्हणून आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे की आमच्या आजच्या कार्यक्रमामध्ये पुरुषांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याचा अर्थ आता ही मानसिकता बदलतीये. आम्ही आमच्या अस्तित्वासाठी लढतच राहू, पण जेव्हा पुरुष बांधव आमच्या अस्तित्वासाठी लढाईमध्ये 4 पावलं पुढे येतो, तेव्हा खऱ्या अर्थानं ही लढाई आम्ही जिंकतोय असं मनापासून वाटतं. आजच्या या कार्यक्रमामध्ये उल्लेखनीय यश ज्यांनी संपादन केलं त्यांचा सन्मान आदरणीय वहिनींच्या हस्ते होणार आहे. गेल्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये आदरणीय वहिनी, मी राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष या नात्याने काम करत असताना वेगवेगळे उपक्रम या आयोगाच्या माध्यमातून राबवले, जेणेकरून आमचं मुख्य कार्यालय बांद्रा येथे आहे. पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली महिला भगिनी मुंबईच्या कार्यालयापर्यंत पोहोचू शकणार नाही, तिचे प्रश्न मांडू शकणार नाही, तिच्या व्यथा मांडू शकणार नाही. अनेक वर्ष न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या महिला भगिनींना न्याय मिळाला पाहिजे, ही या पाठीमागची संकल्पना. आणि म्हणून मुंबईच्या कार्यालयामध्ये बसून महिला भगिनींचे प्रश्न आपल्याला मांडता येणार नाहीत, पण आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, ही भावना निश्चितपणाची आहे. आणि म्हणून राज्य महिला आयोगाच्या वतीनं आयोग आपल्या दारी हा उपक्रम या ठिकाणी आयोजित केला. मुंबईच्या महापौर या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचंही आमच्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून स्वागत करते. आयोग आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून वाड्या, वस्त्या आणि पाड्यांपर्यंत जात त्या महिला भगिनींचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही केला. आणि वहिनी, गेल्या 4 वर्षामध्ये जवळजवळ 50,000पेक्षा जास्त केसेस आम्ही निकालात काढल्या, याचं आम्हाला समाधान. या सगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून खरं तर आज आपण अनेक उद्घाटन या ठिकाणी करणार आहोत, अनावरण करणार आहोत. समाजाची मानसिकता बदलत असताना या समाजाच्या बदलत्या मानसिकतेबरोबर जनजागृती करणं ही मोहीम आपल्या हाती घेत असताना आम्ही 4 वर्षामध्ये टोल फ्री नंबर सुरू केला. आणि तो महाराष्ट्रामध्ये सगळ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ज्यांनी स्वतःचा टोल फ्री नंबर सुरू केला. 155-209 या क्रमांकावरती संपर्क साधल्यास जी कोणी तक्रारदार असेल तिची तक्रार तातडीने घेतली जाते. राज्य महिला आयोगाच्या वतीनं बालविवाहाच्या विरोधातली फार मोठी मोहीम आपण राबवली. अगदी आमच्या मेलवरती, फोनवरती किंवा मेसेज जरी आला तर अनेक बालविवाह आपण रोखलेले आहेत. अनेक वेळा केवळ राज्य महिला आयोग हे महिलांसाठीच काम करतं, ही जी मानसिकता आहे याच्यामध्ये असं नाही, कारण की एका महिलेच्या कुटुंबासाठी आम्ही काम करतो, त्या कुटुंबामध्ये पुरुषसुद्धा येतो. आणि म्हणून बऱ्याच वेळा पुरुषांचे सुद्धा प्रश्न ते मांडतात, कारण की ते एका महिलेशी संबंधित असतात. आणि म्हणून समुपदेशन करत आम्ही या कुटुंबांना एकत्र जोडण्याचं काम केलेलं आहे. गेल्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये 90% जास्त कुटुंब हे केवळ समुपदेशन करून आपण एकत्र आणलेले आहेत. आणि याचं मला निश्चितपणाने समाधान वाटतं. आदरणीय वहिनी, घटना घडून गेल्यानंतर त्याच्याबद्दल आपण खेद व्यक्त करत असताना किंवा त्याच्यानंतर आपण त्यांचं समुपदेशन करण्यापेक्षा घटना घडूच नये किंवा कुटुंब म्हणजे काय, कुटुंब संस्था म्हणजे काय, विवाह म्हणजे काय, विवाह संस्था काय, सासर काय, माहेर काय आणि आपली जबाबदारी काय, हे त्या महिलेला आणि तितकंच त्या मुलाला देखील समजलं पाहिजे. पती आणि पत्नी म्हणून जेव्हा ती जबाबदारी आपण स्वीकारतो त्यावेळेस कायद्याच्या चौकटीतून आपली जबाबदारी काय असावी हे किमान माहीत असावं. म्हणून आपण पूर्व समुपदेशन, विवाहपूर्व समुपदेशन केंद्र सुरू केलेले आहेत. आणि असे महाराष्ट्रात 10 विवाहपूर्व समुपदेशन केंद्र आहेत. घटना घडून गेल्यानंतर समुपदेशन करण्यापूर्वीपेक्षा घटना घडू नये किंवा कायद्याच्या चौकटीतून आपण गंभीररित्या वागलं पाहिजे, ही भूमिका निश्चितपणाने या समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून मांडली जाते. विधवा विवाह प्रथाच्या विरोधात आपण फार मोठी मोहीम राबवली. खरं तर याची सुरुवात मी माझ्या कुटुंबापासूनही केली. माझे सख्खे काका गेल्यानंतर काकूच्या गळ्यातलं मंगळसूत्र कोणी काढायचं नाही, कपाळाचं कुंकू कोणी पुसायचं नाही. खऱ्या अर्थानं पायातली जोडवी असते, हातातील बांगड्या काढण्याची प्रथा आजही ग्रामीण भागामध्ये आहे. मला असं वाटतं जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं हा संकल्प जरूर असावा. शेवटी एक महिला भगिनी माहेरवरून जेव्हा सासरी येते तेव्हा ती सर्वस्व सोडून माहेरचं सासरी येताना बऱ्याच वेळा पत्रिका जुळत नाही म्हणून स्वतःचं नाव सुद्धा बदलून येते.
स्वतःचं नाव बदलते, वडिलांच्या नावाच्या जागी नवऱ्याचं नाव लागतं, आडनाव बदलतं, सासरचं आडनाव लागतं आणि उंबरठा ओलडून ती जेव्हा सासरी येते तेव्हा निशांत स्वतःला बदलत दुसऱ्या क्षणाला त्या घरात आपलेपणाने प्रत्येकाला ते घरटं जपता यावं हा तिचा प्रामाणिकपणे प्रयत्न असतो. ज्या पतीसाठी ती आलेली असती दुर्दैवाने त्याचं जर दुःखद निधन झालं तर तिचं सर्वस्व संपतं, चारी बाजूला अंधार पसरतो आणि तिला प्रश्न पडतो माझ्या आयुष्याचं पुढे काय. खरं तर अशा कालावधीमध्ये तिला आपण जगण्याची उमेद दिली पाहिजे, उभारी दिली पाहिजे. पण दुर्दैवानं होतं उलटं. आमच्यातल्याच काही महिला भगिनी उठतात आणि अंत्यविधीच्या वेळेस त्या महिलेच्या कपाळाचं कुंकू पुसायला जातात. खऱ्या अर्थानं ही प्रथा आता आम्ही गावागावामध्ये बंद केलेली आहे. तिला पण आता सांगितलं पाहिजे पतीचं निधन जरी झालं असेल तरी कपाळाची टिकली कुंकू तसंच राहू दे, कारण त्याच्याकडे बघून तुला चांगल्या पद्धतीने जगण्याची उभारी मिळाली पाहिजे, तर आम्ही तुझ्या बरोबर आहोत. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी हळदी कुंकाचं ज्या वेळेस वहिनी आमंत्रण येतं त्यावेळेस मी आवर्जून सांगते सौभाग्यवतींचे कार्यक्रम तुम्ही चौकात घेत असता, पण ज्या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये विधवा महिला भगिनींच्या हळदी कुंकाचा कार्यक्रम घेताल तिथं आम्ही जरूर उपस्थित राहू. आणि अशा ग्रामपंचायतीमध्ये ज्यांनी ठराव मंजूर केलेले आहेत त्यांना आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं सन्मानपत्र दिलेले आहेत. हजारोच्या वरती ग्रामपंचायतीने हे ठराव केलेत. मला सांगायला अभिमान वाटतो. आदरणीय दादांनी मला राज्य महिला आयोगाची जबाबदारी दिली. 3 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा नियुक्ती देऊन माझ्या कार्याचा सन्मान करत कामाची संधी दिली. आदरणीय दादा कायम माझ्या पाठीशी उभे राहिले. यामध्ये पुणे जिल्ह्यामध्येच म्हणजे खडकवासला मतदारसंघामध्ये 29 ग्रामपंचायती आहेत. वहिनी मला सांगायचे पहिल्याच वर्षी ह्या 29च्या 29 ग्रामपंचायती या विधवा प्रथा मुक्त आहेत आणि या सगळ्या ग्रामपंचायतींना आपण सन्मान चिन्ह दिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये आमचा हा प्रयत्न आहे. केंद्रबिंदू आपण स्वतः असावं आणि ह्या परिघासाठीचा प्रयत्न आपल्या माध्यमातून व्हावा. आणि म्हणून कोणत्याही रूढी परंपरा या सगळ्या जर मातीत गाडायच्या असतील तर त्याची सुरुवात आपण स्वतःच्या घरापासून करूयात. आणि म्हणून हा 8 मार्चचा संकल्प फार महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. आम्ही मानवी तस्करीच्या विरोधात फार मोठी मोहीम राबवली. यामध्ये आखाती देशामध्ये ओमान असेल, मस्कत असेल, दुबई असेल, महाराष्ट्रामधून आणि भारतामधून जाणाऱ्या आणि कामाचा आमिष दाखवून, प्रेमाचा आमिष दाखवून त्यांना तस्करी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आदरणीय वहिनी गेल्या वर्षी दिवाळीच्या दरम्यान आपण 72 मुली आणि महिलांना भारतात परत आणलं. कारण की आपल्याला एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर असतील किंवा इंडिया एम्बसी असेल यांच्या थ्रू त्यांना घेऊन येताना महाराष्ट्रात आणता येत नाही. आधी भारताच्या पत्त्यावरती आणावं लागतं आणि मग महाराष्ट्रात घेऊन यावं लागतं. अशा 72 मुली आणि महिलांची सुटका आपण गेल्या वर्षी केली. हे जाळं फार मोठं आहे, याच्यावरती काम करतोय. मला वाटतं आमच्या संगीताताई पाटील देखील इथं कुठेतरी बसलेल्या आहेत. ह्या सामाजिक संस्था ह्या स्वतः तिकडे जाऊन आल्यात आणि खऱ्या अर्थाने तिथली परिस्थिती ह्या त्या चित्रण करून त्याचे फोटो काढून व्हिडिओ करून पाठवत होत्या. आणि मेलची सुविधा नसते कारण की कॉन्टॅक्ट कसं करायचे, त्या महिलांचे मोबाईल काढून घेतलेले असायचे. आपल्याकडचा दिवस म्हणजे त्यांची रात्र आणि त्यांचा रात्र. या दिवसांमध्ये खरं तर रात्रभर आम्ही जागे असायचो कारण की त्या महिला कधी आपल्याला संपर्क जर केला तर त्यांच्याशी संपर्क व्हावा. आणि या प्रयत्नांनी या सगळ्या मुली आणि महिलांना आपण भारतात घेऊन आलो. त्यात महाराष्ट्रातल्या मुलींची आणि महिलांची संख्या जास्त आहे. आणि म्हणून मी पालकांना सातत्याने सांगते आपल्या पाल्याशी सातत्याने संवाद साधत राहा. संवादातून अनेक प्रश्न सुटतात आणि म्हणून अशा कोणत्याही आमिष असतील त्यांना बळी न पडता खऱ्या अर्थानं समाजामधलं वास्तव काय हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. या सगळ्यांमध्ये काम करत असताना आम्ही आरोग्यवारीसाठी मोठी मोहीम राबवली. गेले 4 वर्षामध्ये देहू आळंदीवरून निघणारी वारी जेव्हा पंढरीला पोहोचते, या वारकरीमध्ये जात असताना खरं माझं वारकरी कुटुंब आणि म्हणून लहानपणापासून वडिलांसोबत वारीत एक दिवस जाताना प्रश्न पडायचा. ज्यावेळेस कळत होतं तेव्हाच की वयात येताना आपल्याला मासिक पाळी येते, तशी या महिला भगिनी इतक्या चालतात. आपल्याकडची वारी ही 28-29 दिवस चालते. नाशिकवरून त्र्यंबकवरून निघणारी वारी आपल्या अगोदर 10 दिवस निघते. त्याच पद्धतीने जळगाववरून निघणारी वारी ही त्याहीपेक्षा 5 दिवस अगोदर निघते. म्हणजे जवळजवळ 1.5 महिना या महिला भगिनी वारीत असतात. आणि मग एकदा तरी मासिक पाळीला सामोरं जावं लागतं. त्यावेळेस या महिला भगिनी काय करत असतील, कशा पद्धतीने त्या हे सगळं चेंज करायचं किंवा कुठे वस्त्र वापरायचं आणि त्याच्यासाठीच्या सुविधा कुठं असतील हा प्रश्न कायम मनामध्ये होता. पण अगदी प्रारब्ध या गोष्टीवर माझा विश्वास आहे. सुदैवाने मला आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करायची संधी मिळाली. पहिल्या वर्षापासून आम्ही आरोग्यवारी सुरू केली आणि सांगायला समाधान वाटतं. वारीमध्ये चालणाऱ्या लाखो महिलांसाठी दर 5 ते 10 किलोमीटरच्या अंतरावरती आपण चेंजिंग रूम असेल, त्याचबरोबर हिरकणी कक्ष असेल, त्यांच्यासाठी मेडिकल स्टाफ असेल, ह्या सगळ्या सुविधा दिल्या. आणि ही वारी अतिशय चांगल्या पद्धतीची देत असताना प्रत्येक ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन, वेंडिंग, बर्निंग मशीन सहित आपण उपलब्ध करून दिलं. आणि म्हणून देहू आळंदीतून निघणारी महिला भगिनी
ज्यावेळेस पंढरपूरमध्ये पोचते तेव्हाच केवळच ही वारी ही विठुरायाच्या आनंदाची तर व्हावीच व्हावी, पण तिच्या आरोग्याची सुद्धा ती सुलभ व्हावी हा प्रयत्न झाला. आणि म्हणून आज ही वारीत असंख्य महिला भगिनी भेटतात. मी स्वतः वारीत चालताना त्याचा अनुभव घेते, पाहणी करते. आणि या महिला भगिनी जेव्हा नऊवारी साडीतली डोक्यावर पदर घेतलेली एखादी जनाबाई आपल्याला भेटते आणि सांगते यावेळेस वारीत आमची चांगली व्यवस्था झाली, त्यावेळेस खऱ्या अर्थानं आयुष्याचं सार्थक झालं असं मनापासून वाटतं, असं मला आवर्जून सांगायचं आहे. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये 43% जास्त महिला भगिनी ह्या वर्किंग वुमन म्हणून काम करतात. आदरणीय समोर जर पाहिले असेल तर अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिला भगिनी काम करतात, पण यासाठीचा राज्य सरकारचा जो शासकीय धोरणाचा GR होता त्याच्यामध्ये कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार होऊ नये, प्रतिबंध, मनाई आणि निवारण 2013 हा पॉश ॲक्टचा कायदा अस्तित्वात होता. पण दुर्दैवाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला संविधान दिलं, शस्त्र दिलं, पण आम्ही ते वाचायला कमी पडलो. ज्या सावित्रीबाईंनी स्वतःच्या अंगा खांद्यावर शेणामातीचे गोळे झेलले की पुढे जाऊन माझ्या जिजाऊ सावित्रीच्या लेकींनी हे संविधान वाचलं पाहिजे याच्यासाठी लढा दिला. पण मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाही, पण आवर्जून सांगायचंय आम्ही जरा पोथ्या पुराणांमध्ये जास्त अडकलो आणि म्हणून संविधान आमचं अजूनही वाचायचं राहिलंय. सासरी जाणाऱ्या लेकीला 4 वाट्या 5 ताटं 2 चमचे देण्यापेक्षा बाबासाहेबांचं संविधान जर हातात दिलं आणि सांगितलं लढ, तुझं हे शस्त्र आहे, तर मला असं वाटतं आयुष्याची लढाई ती कणखरपणे लढेल. कारण आईपणाचं फार मोठं जबाबदारीचं ओझं मानेवर घेऊन आपण जेव्हा वागतो त्यावेळेस मला त्या आईला आवर्जून सांगायचंय बाईपणाची संकट अनेक सहन केली, बाईपणाच्या अनेक वेदना सहन केला, बाईपण म्हणून आपण ते झेलत आलो. पण आता जर तू आई असशील तर आईपणासाठी त्या लेकीच्या पाठीमागं मात्र खणकर उभी राहा, कारण आता मातृत्वाची लढाई सुरू होती. आणि म्हणून त्या आईने त्या मुलीच्या पाठीशी उभं राहून सांगितलं पाहिजे लग्नाच्या बोहल्याच्या बाजारावरती आता तिचा लिलाव होता कामा नये, दिसण्यावरून नाही तर तिच्या कर्तृत्वावरून खऱ्या अर्थानं तिचा सन्मान झाला पाहिजे. आणि म्हणून हुंडाबळीच्या विरोधातली मोठी चळवळ आपण उभी केली. हुंडाबंदी ह्या कायद्याच्या माध्यमातून अनेक ठिकाणी जेव्हा वहिनी जातो तेव्हा आम्हाला लोक विचारतात कायद्यामध्ये बदल का नाही केला. खरं तर त्या क्षणाला आपण त्यांना प्रश्न विचारू शकतो, पण आपण कुणालाही उत्तरं देत नाही. आपण काम करत असताना हे आवर्जून सांगायचंय हुंडा घेणाऱ्यापेक्षा हुंडा देणारा जास्त दोषी आहे. आणि म्हणून हुंडा देणार नाही असं जेव्हा तुम्ही ठरवताल तेव्हा घेणारा येणार कुठून, आणि शिवाय जो हुंडा मागतोय त्याच्या विरोधात आपण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करू शकतो. म्हणून देशभरातल्या सगळ्या कायद्यांमध्ये महाराष्ट्राचे कायदे अधिक कडक आहेत. आणि म्हणून मला आवर्जून सांगायचंय कायद्याच्या चौकटीतून वागत असताना जर हुंडा दिलाच नाही, मागणाऱ्याच्या तोंडाला जी हुंड्याची पैशाची लालच लागली आहे ती कुठेतरी बंद करायची असेल तर आम्हाला कायद्याच्या चौकटीतून आवाज उठवला पाहिजे. आणि ही करण्याची जबाबदारी ही आपल्या मातृशक्तीची आहे असं मला मनापासून वाटतं. महिला ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसाठी त्यांची गर्भपिशवी काढणं, कामाच्या वेळेमध्ये जर त्यांना पाळी आली तर त्यांचा पगार न देणं, या सगळ्या गोष्टींसाठी, त्यांच्या मुलांच्या आरोग्याचे प्रश्न आहेत, या सगळ्यांसाठी राज्य महिला आयोगाच्या वतीनं शिफारशी सादर केलेत. यामध्ये विभागीय बैठका घेतल्या आणि त्यामुळे वहिनी गेल्या 5-6 महिन्यापूर्वी जिल्हास्तरीय समित्या तयार करण्यात आले. त्याच्यामध्ये आरोग्य मित्र, ऊसतोड महिला कामगारांसाठी आरोग्य मित्र यांची नेमणूक करण्यात आली. आणि त्याच्यामुळे या आरोग्य मित्राच्या माध्यमातून आमच्या ऊसतोड महिला भगिनींचे प्रश्न हे फार मोठ्या प्रमाणात आम्ही मार्गी लावलेत. त्याचं एक समाधान आम्हाला आहे. गेल्या 4 वर्षामध्ये आपण 15 ऑगस्ट 26 जानेवारीला विशेष ग्रामसभा आयोजित करतो. यामध्ये महिला सुरक्षिता, हुंडाबंदी आणि विधवा प्रथेच्या विरोधातल्या या बैठकीमध्ये ठराव करून घेतो जेणेकरून त्या महिलांना आपल्याला सन्मान देता येईल. या सगळ्यामध्ये पॉश ऑडिटच्या माध्यमातून जसं मी मगाशी सांगितलं तसं आयोगाच्या माध्यमातून गेले 9 महिन्यामध्ये पाठपुरावा करून या पॉश ऑडिट म्हणजे IC कमिटींमध्ये आता सुधारणा करत IC ऑडिट केलेलं आहे. म्हणून काम करणाऱ्या महिला भगिनींना मला आवर्जून सांगायचं आहे तुम्ही कुठेही असा, ज्वेलरीच्या शॉपमध्ये काम करत असताल, साड्यांच्या शॉपमध्ये करत असताल, पार्लरमध्ये असताल, मॉलमध्ये असताल, शासकीय निमशासकीय खाजगी आस्थापना कुठेही असा, तुमच्यासाठी IC कमिटी महत्त्वाची आहे. तुम्ही त्या कामाच्या ठिकाणी गेल्यानंतर पहिला ICचा बोर्ड बघा, तो बोर्ड ॲक्टिव्ह आहे का ते बघा. कुठलाही वरिष्ठांनी तुम्हाला कामाच्यासाठी किंवा इतर वेगळ्या भावनेने त्रास दिला तर ICकडे तुम्ही तक्रार नोंदवू शकता. दिवाणी न्यायालय इतका अधिकार आहे IC कमिटीला आणि तो तुमच्या संरक्षणाचा हक्क आणि अधिकार आहे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. ही प्रभावी योजना सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये भरोसा सेल असेल, समुपदेशन केंद्र असेल, मुलींच्या सुरक्षितेसाठी सुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये काम करतोय. दुर्दैवाने मला सांगायचे परवा बदलापूरची एक घटना होती. यामध्ये श्रीबीज हे विक्री मोठ्या प्रमाणातलं प्रकरण आहे.
यामध्ये IVF सेंटर आहे, जे नाशिकच्या IVF सेंटरला ठाण्यामध्ये चालू आहे, ते अनाधिकृतपणे चालू आहे आणि या IVF सेंटरची मान्यता नसताना सुद्धा अशा पद्धतीने एका महिलेचा वारंवार वापर करून आधार कार्ड बदलून त्यांची ओळख लपून ज्या पद्धतीने हे रॅकेट आहे, गेल्या 8 दिवसामध्ये मी तिथं स्वतः भेट दिली आणि याच्यावरती महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही कारवाई करतोय. आपण दररोज बातम्यांना पाहत असताल, नाशिकमध्ये कारवाई केली आहे, जळगावमधून एका आरोपीला अटक केलेली आहे, ठाण्यामध्ये कारवाई केली आहे आणि मालती IVF सेंटर म्हणून जे सेंटर आहे त्याला ताळेबंद केलेला आहे. आणि म्हणून मला आवर्जून सांगायचं, जर अजूनही कोणाची फसवणूक होत असेल तर त्यांनी समोर येऊन आपली तक्रार नोंदवावी, आम्ही तुमच्या सोबत आहोत. या सगळ्यांमध्ये ज्या महिला प्रवास करतात त्यांच्यासाठी सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी मग ओला उबेर सारख्या सार्वजनिक वाहतूक असतील, पॅनिक बटन कंपल्सरी असतं. बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नसतात. आम्ही RTOला याबाबतच्या सूचना दिल्या आहेत, त्यांच्याकडे बैठका लावल्या आणि जिथं तुम्ही प्रवासाला बसता तिथं पॅनिक बटन जे असतं तर कंपल्सरी आपण गाडीत बसल्यानंतर पॅनिक बटन आहे का, ते चालू आहे का हे चेक करावं, ते तुमच्या सुरक्षिततेसाठी आहे. आणि याच्यासाठी सुद्धा आपण ज्यांची पॅनिक बटनची व्यवस्था अजूनही नाही, ती सार्वजनिक वाहतूक व्यवस्था त्यांना आपण चाचपणी करण्यासाठी परत एकदा पाठवलेलं आहे. खरं महाराष्ट्रामध्ये आर्थिक पाहणी केली गेली त्यावेळेस लक्षात आलं की 12,71,00,000 लोकांकडे मोबाईल आहेत आणि या 12,71,00,000 लोकांपैकी 11,36,00,000 लोक इंटरनेट वापरतात. आता इंटरनेट प्रत्येक ठिकाणी पोचलंय, पण ज्या पद्धतीने AIच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण आलो, नव्या जमान्यामध्ये आपण आलो, त्याच पद्धतीने त्यांचे प्रश्न सुद्धा तितक्या मोठ्या प्रमाणात वाढले. आणि म्हणून आता फोटो मॉर्फ करणं, एका व्यक्तीचं करणं किंवा कुटुंबाचं करणं आणि सोशल मीडियावरती धमकी देणं, त्या महिलेची फसवणूक करणं, त्यांची पैशाची फसवणूक करणं, असे प्रकार आता दिवसेंदिवस वाढतात. म्हणून आमच्या समवेत असलेला अश्वितीजी याच्यामध्ये यांचा मोठा सहभाग आहे आणि आज या निमित्तानं आपण सायबर वेलनेस सेंटरचं उद्घाटन आदरणीय वहिनी आपल्या हस्ते करतोय. आणि मला सांगायला अभिमान वाटतंय, देशातलं हे पहिलं सेंटर आहे जे आज राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून सुरू होते आणि त्याचं उद्घाटन आमच्या राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री करतात आहेत. हे महिलांच्या सुरक्षतेसाठी असलेलं सायबर वेलनेस सेंटर जे आज आपण पाहणार आहोत, या ठिकाणी त्याचं उद्घाटन आणि कशा पद्धतीचा वापर होईल ते देखील आपण पाहतोय. त्याचबरोबर आपण या महिला आयोग सन्मान पोर्टल सुरू करतोय. इथून मग वहिनी 30 वर्षाचा कालावधी हा राज्य महिला आयोगाला लाभला, पण ज्यावेळेस मी पदभार घेतला त्यावेळेस लक्षात आलं 7-7.5 कोटी महिला भगिनींवर काम करत असताना आयोगामध्ये केवळ 17 कर्मचारी काम करतात. आणि इतक्या मोठ्या आयोगाला सुचिबेन जे आपण पहिले होता, आमच्या अगदी बसण्याच्या व्यवस्थेपासून फार अवस्था वेगळी आहे. त्याच्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने काम करणाऱ्या आयोगाला त्या पद्धतीचा निधी, त्या पद्धतीची मनुष्यबळ, त्या पद्धतीची यंत्रणा हे गेल्या काही वर्षामध्ये आपण सातत्याने प्रयत्न करून आदरणीय दादांच्या माध्यमातून, दादांनी सकाळी 7:30 वाजता मंत्रालयामध्ये आमची बैठक लावली होती, आपण पण होतात. आणि मग मावीम असेल, बाल हक्क आयोग असेल, राज्य महिला आयोग असेल, यांच्यासाठी प्रयत्न करत आम्हाला ह्या यंत्रणा देण्याचा प्रयत्न केला. गेल्या महिन्यामध्ये आमचा आकृतीबंध मंजूर झाला, पण अजून तो आमच्यापर्यंत आलेला नाही. त्याच्यामुळे 17 लोकांवरती 7 कोटी महिला भगिनींची जबाबदारी आणि त्यांच्या सुरक्षतेसाठी आम्हाला काम करावं लागतंय. पण तरीसुद्धा मी माझ्या स्टाफचं मनापासून कौतुक करेल, केवळ घरचे आहेत किंवा आयोगाचे आहेत म्हणून नाही, पण बिचारे दिवसा काम करून रात्रीच्या वेळेमध्ये सुद्धा येणाऱ्या प्रत्येक तक्रारीची दखल आम्ही घेत असतो. आणि आता याच्यात सुधारणा म्हणून, कारण की आमच्याकडे DV केसेस मोठ्या प्रमाणात येतात, त्याचबरोबर चाइल्ड मॅरेजच्या केसेस असतील, या केसेसमध्ये सुद्धा आणि काउन्सिलिंग करणं ही सगळी जबाबदारी आमच्या आयोगाच्या माध्यमातून पार पाडली जाते. पण यामध्ये सुधारणा व्हावी, त्या पोर्टल आपण AVच्या द्वारे पाहणारच आहोत. आता आम्ही एक पोर्टल आज आपल्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन करतोय. यामध्ये महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातली कोणतीही तक्रारदार महिला त्या पोर्टलवर तक्रार नोंदवू शकते, जेणेकरून तक्रार नोंदवल्यानंतर तिची तक्रार पोलीस स्टेशनला गेली का, भरोसा सेलला गेली का, विधी सेवा प्राधिकरणाकडे गेली का, काउन्सिलिंग सेंटरला गेली का, हे तिला आता मेसेजद्वारे समजणार तिच्या. त्याच्यामुळे आता इथून पुढे आयोगावर कोणी टीका करायचं कारण नाही की आम्ही तक्रार केली आणि कारवाई झाली नाही. बऱ्याच वेळेस आमच्याकडे तक्रार करत पण नाहीत, पण तरी सुद्धा सांगतात की तक्रार केली. आता असं होणार नाही. अतिशय पारदर्शक अशा पद्धतीने, आणि बहिणीला त्रास होतोय तर भाऊ सुद्धा तक्रार करू शकतो. आणि महाराष्ट्रातले सर्व पोलीस स्टेशन या पोर्टलला जोडलेले असल्यामुळे तातडीने पोलिसांशी आता संपर्क होणार. त्याचं उद्घाटन आज आपल्या हस्ते होतंय. गेल्या अनेक दिवसामध्ये काम करत असताना
महाराष्ट्रामध्ये आमच्या महिला भगिनी अन्यायाच्या विरोधात लढतात. मग तो सावकारीच्या विरोधातला लढा असेल, तो लॉकडाऊन कालावधीमध्ये तिचं घर हिरावून घेतलं त्याच्या विरोधातला तिचा लढा असेल, किंवा कामाच्या ठिकाणी अत्याचार होत असताना तिला लढावं लागलं असेल, या सगळ्यांच्या संदर्भात ती लढतीये. आणि ह्या सगळ्या सक्सेस स्टोरी आज आपण पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या हस्ते त्याचं प्रकाशन करतोय. ह्या सक्सेस स्टोरी देण्यापाठीमागचं कारण एकच, कथा जरी एका महिला भगिनीची असेल तरी प्रश्न असंख्य महिला भगिनींचे आहेत. त्या एका कथेतून तिचा प्रश्न हा बाकीच्यांकडे पाहून सुटण्यासारखा असेल आणि म्हणून तिला प्रेरणा मिळावी, संघर्षाची प्रेरणा मिळावी, जगण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी आजचं पुस्तक प्रकाशन आपल्या हस्ते आम्ही या ठिकाणी करतोय. आज अनेक कार्यक्रमांचं उद्घाटन आदरणीय वहिनी आपल्या हस्ते होतंय. 8 मार्च हा जागतिक महिला दिवस म्हणून जरी आपण साजरा करत असेल तर मी कायम सांगते, एका दिवसाचा सन्मान आम्हाला नको, 365 दिवस आम्हाला सन्मानाने वागणूक द्या. शेवटी आम्ही तुमच्या 50% मधला 51% सुद्धा मागत नाही. जो 50% आमचा आहे त्याच 50% आम्ही सन्मानाने लढू. पण हा सन्मान देताना समाजाची मानसिकता बदलली पाहिजे आणि म्हणून ही समाजाची मानसिकता बदलण्याची सुरुवात आपण आपल्या घरापासून करूयात. या सगळ्यांमध्ये आज राज्य महिला आयोगाच्या वतीनं अनेक विषय आहेत जे आपल्यासमोर मला मांडण्याची संधी मिळाली. आदरणीय वहिनी, आपण अतिशय शॉर्ट मेसेजमध्ये तात्काळ आमची राज्य महिला आयोगाची विनंती स्वीकारून या कार्यक्रमाला आपल्या व्यस्त वेळामधून उपस्थित राहिलात. मी महाराष्ट्रातल्या आमच्या तमाम महिला भगिनींच्या वतीनं, राज्य महिला आयोगाच्या वतीनं पुनश्च एकदा आपले मनापासून आभार व्यक्त करते. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ, या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आमचे सर्व सामाजिक संस्था, पदाधिकारी, या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. उद्याच्या समाजाचं भवितव्य असलेला युवा पिढी ती सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. खऱ्या अर्थानं विधी सेवा प्राधिकरण म्हणजे वकिली क्षेत्राचं काम पाहत असताना उद्याचं भवितव्य त्यांच्या हातामध्ये, त्यांच्याही पुढील वाटचालीसाठी मी मनापासून शुभेच्छा देते. आयुष्याची वाटचाल चालत असताना संघर्ष, चढ उतार, सुख आणि दुःख या सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये येत असतात. आदरणीय वहिनी, आपण खरं तर दुःखाचा डोंगर आपल्यावर कोसळलेला असताना भावना महत्त्वाच्या आहेत, पण त्याच्यापेक्षा देशसेवा, राज्यसेवा आणि आपला जो समाजसेवेचा मानस आहे तो फार महत्त्वाचा आहे, हे आपण आपल्या कृतीतून दाखवून दिलं. आदरणीय दादांच्या जाण्यानंतर 4थ्या दिवशी आपण ज्या धीरोदत्तपणे उभ्या राहत ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली, त्या क्षणाला राजमाता जिजाऊ, सावित्रीमाई, रमाईची आपल्याकडे बघून आठवण झाली. आपण ज्या पद्धतीने ही जबाबदारी घेतली ती जबाबदारी निश्चितच इतरांना सुद्धा प्रेरणा देणारी आहे. आपल्या या वाटचालीसाठी आमच्या सगळ्यांकडून मनपूर्वक शुभेच्छा देते. आयुष्यामध्ये लढत असताना अनेक वेळा ऐरणीच्या घावासारखे घाव आपल्याला सोसावे लागतात, त्यावेळेस जरूर सोसावेत, पण ज्यावेळेस हातोडा व्हायची वेळ येईल त्यावेळेस घाव घालायला मात्र कधी विसरायचं नाही. आणि म्हणून मी आवर्जून सांगेल, राज्य महिला आयोग आपल्या सोबत आहोत. आपल्या अनेक प्रश्नांसाठी लढण्यासाठी आम्ही सज्ज आहोत आणि म्हणून महाराष्ट्रातल्या महिला भगिनी या सुरक्षित राहायला पाहिजेत. त्यांना सुरक्षिततेचा आत्मविश्वास, आत्मबळ देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा मंडळी जोरदार स्वागत करूया आपल्या सर्व मान्यवरांचं. आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या आपल्या सन्माननीय अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांचंही जरा जोरदार टाळ्यांनी आपण इथे पुन्हा एकदा त्यांचे आभार व्यक्त करूया सुंदर शब्दांसाठी. आणि माझी विनंती आहे, या सभागृहामध्ये